स्वागतम स्वागतम सुस्वागतम। महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो। तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो। तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो। माझ्या बांधवांनो, आज संपूर्ण जग विनाशाच्या उंबरठ्यावर उभा आहे आणि अशा वेळी मानवाला रक्तक्रांती नकोय, तर बुद्धाची शांती हवी आहे। दया, क्षमा, शांतीचा परम संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्धांचे विचारच या जगताला तारणार आहेत। घबराए जब मन अनमोल, हृदय हो उठे डावाडोल, तब हे मानव तू मुख से बोल, बुद्धम शरणम गच्छामि, धम्मम शरणम गच्छामि, संघम शरणम गच्छामि। भारत मातेच्या घटनेच्या शिल्पकाराला विनम्र अभिवादन, विनम्र अभिवादन, तुझला मानाचा मुजरा। लक्ष लक्ष जनांच्या विनम्र होऊन इथे खिळतील नजरा। जय भीम, जय भीम, जय भीम, गरजल्या गगनभेदी ललकारा। उठवा क्रांतीचा नारा, होऊ द्या बुद्धमय भारत सारा, होऊ द्या बुद्धमय भारत सारा, होऊ द्या बुद्धमय भारत सारा। सर्वासी मिळावा वाटा, असा ज्ञान धनाचा साठा, ठेवून गेला याच ठिकाणी उभ्या जगाचा स्वामी। आपल्या भारत देशामध्ये हजारो वर्ष जो अस्पृश्य समाज चातुर्वर्ण्यांच्या गुलामगिरीत खितपत पडला होता, अमानुष रूढींच्या दुष्ट साखळ दंडानं जखडला गेला होता, ज्यांना गुराढोरांपेक्षाही वाईट वागणूक मिळत होती, ज्यांना माणसासून माणसासारखं जगता येत नव्हतं, अशा या अतिशूद्र दलित वर्गामध्ये आत्मतेज, आत्मविश्वास आणि स्वाभिमान चेतवण्याचं महान क्रांतीदर्शक कार्य करण्यासाठी आपल्या या भारताच्या भूमीमध्ये एका क्रांती सूर्याचा जन्म झाला। 14 एप्रिल 1891 रोजी महू गावामध्ये माता भीमाईच्या पोटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला। सुभेदाराच्या घरी 14वा रत्न जन्माला आला। दलितांचा उद्धार करणारा एक सितारा जन्माला आला। अरे आ गए ऐसे नजारे लेकिन वैसा नजारा देखा नहीं, आ गए ऐसे नजारे लेकिन वैसा नजारा देखा नहीं, आसमान छाट के देखा लेकिन मेरे भीमराज जैसा सितारा देखा नहीं। सुज्ञानाचा निर्मळ झरा, भीमासारखा माणूस खरा, सुज्ञानाचा निर्मळ झरा, भीमासारखा माणूस खरा, जन्मा येईल का माझ्या भीमराया वाणी, सांगा पुढारी होईल का माझ्या भीमराया वाणी, सांगा पुढारी होईल का। मानपानाला कधीच नाही चुकून हा पापणारा,
शिल्पकार, भारतरत्न, विश्वभूषण, महामानव, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे दलितांचं आराध्य दैवत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आपल्या भारत भूमीला माते समान मानणारा, दुसऱ्यांच्या धर्माचा अभ्यास करून बौद्ध धर्माचा स्वीकार करणारा, गरीब बिचाऱ्या दलितांचे अश्रू पुशीत असताना नाठाळ मुजोर सवर्णाचे दात घशात घालणारा, प्रसंगी शत्रूचाही सन्मान करणारा, तथागत भगवान गौतम बुद्धांच्या चरणी आपलं सर्वस्व अर्पण करून दलित समाजाचा उद्धार करणारा, बहुजन समाजाची स्थापना करणारा आणि केवळ दलित समाजानेच नव्हे तर अखंड विश्वाने ज्याची पूजा करावी असा दलितांचा राजा म्हणजे माझा भीमराया. आसमान में करोड़ों सितारे नजर आते हैं, आसमान में करोड़ों सितारे नजर आते हैं, लेकिन दुखियों का सहारा नजर नहीं आता. अरे ढूंढ कर देखा इस जहां में तो मेरे भीमराज जैसा सितारा नजर नहीं आता. अरे भीमराज जैसा दुनिया में इंसान ना होगा, कोई माँ का लाल ऐसा गुणवान ना होगा. अरे गरीबों में ऐसा कोई धनवान ना होगा, दुर्बलों में ऐसा कोई बलवान ना होगा, और तथागत भगवान गौतम बुद्ध के बाद डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जैसा भगवान ना होगा. हे खरंच आहे खरं, हे खरंच आहे खरं. श्री भीमराव रामजी आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतय हो जगभर. बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतय हो जगभर. बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतय हो जगभर. महाविरोध कवटाळीला सारा समाज सांभाळीला, कोटी कोटीचा उद्धार केला हो श्री बांधिला मानाचा शिला. अंधरुडीला गुलामगिरीला, अंधरुडीला गुलामगिरीला लावली या कातर, लावली या कातर. बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतय हो जगभर. बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतय हो जगभर. बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतय हो जगभर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जातीभेद, वर्णभेद, पंथभेद या सर्व भयान भेदभावांविरुद्ध रान पेटविले. अज्ञान आणि अंधश्रद्धेच्या चिखलात रुतलेल्या अस्पृश्यतेची दाहकृती तोडण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. दीनदलितांचा उद्धार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवाचं रान केलं. या देशातील तमाम दलित बांधवांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक महान मंत्र दिला. सिंहासारखे शूर व्हा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा 5 दिवस वाघासारखे जगा, वाघासारखे जगा. एक तरफ मेरा भीम था, खिलाफ सारी दुनिया थी. अरे धर्म के नाम पर चलने वालों की यह गद्दारी थी, लेकिन दुश्मन भी मेरे भीम का कुछ न बिगाड़ सके, क्योंकि कलम मेरे भीम की दुश्मन के तलवार से भारी थी. अरे बनाया देश का संविधान, उसी का नाम अंबेडकर. बनाया देश का संविधान, उसी का नाम अंबेडकर. जुल्म देखे तो हुए हैरान, उसी का नाम अंबेडकर. बचाई महात्मा गांधी जी की जान, उसी का नाम अंबेडकर. और बढ़ाई बौद्ध धर्म की शान, उसी का नाम अंबेडकर, उसी का नाम अंबेडकर. जीवाला जीवाचं दान माझ्या भीमान केलं, झिजून जीवाचं रान माझ्या भीमान केलं. ये जीवाला जीवाचं दान माझ्या भीमान केलं, झिजून जीवाचं रान माझ्या भीमान केलं.
मनुचे पेटविले धडधडा असं आम्हा बलवान, असं आम्हा बलवान माझ्या भीमान केलं. शिजून जीवाचं रान माझ्या भीमान केलं. जीवाला जीवाचं दान माझ्या भीमाने केलं. शिजून जीवाचं रान माझ्या भीमाने केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या बालवयातच अस्पृश्यतेचे दाहक चटके बसले होते. त्यांच्या आई पुढे दुकानदार कपडे दुरून टाकीत असत. आपल्या वडिलांच्या भेटीस निघालेल्या बाल भीमाला आणि त्यांच्या भावंडांना त्यांची महार जात कळल्यामुळे गाडीवानानं सुद्धा गाडीतनं खाली उतरवलं होतं. हिंदूंच्या पाणवठ्यावर बाल भीमानं पाणी प्यायलं म्हणून चामडी लोळेपर्यंत मार खाल्ला होता. त्या काळी म्हशीचे खेस भांदरणारे न्हावी बाल भीमाच्या डोक्याचा विटाळ मानीत आणि त्याला म्हणत, दूर हो रे महाराच्या पोरा, तुझ्या सावलीने विटाळेल माझा वस्त्रा. वर्गात सुद्धा शिक्षक त्यांना प्रश्न विचारणे टाळीत असत. असे अनेक अत्याचार आणि अन्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या बालवयातच भोगले. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्धार केला, आपल्यावर होणारा अन्याय, आपल्या समाजावर होणारा अन्याय जर दूर करायचा असेल तर आपण शिक्षण घेतलं पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनला जाऊन बॅरिस्टर झाले. ज्याला बालपणी हिंदू समाजाने पायाखाली तुडवले, ज्याचा शाळेत, महाविद्यालयात, सरकारी कार्यालयात, देवालयात हिंदू समाजाने तेजोभंग केला, ज्याच्या पूर्वजांच्या 100 पिढ्या हिंदू समाजाने या चातुर्वर्ण्याच्या समाजाने गुलामगिरीत कुजवल्या, तो महाराचा मुलगा आपले विशाल बुद्धी सामर्थ्य, प्रचंड उद्योगशीलता, अखंड व्यासंग, लोकोत्तर धैर्य, अलोट त्याग, ध्येयावरील अढळ निष्ठा, प्रकांड पांडित्य या गुणसमुच्चयानं विधानशास्त्र, तत्वज्ञान या विषयांवरील असामान्य प्रभुत्व संपादन करून लढत लढत घणाचे घाव सोशीत प्रसंगी लवचिकपणा दाखवीत संपादक, इतिहासकार आणि प्राचार्य झाला. तो समाजशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि निर्बंध पंडितही झाला. राष्ट्राच्या राज्यघटनेचा तो प्रमुख शिल्पकार ठरला. धुळीस जन्माला येऊन जगातील धुरंधर पुरुषांच्या मालिकेत जाऊन बसला. अशा या महामानवास, भारतीय घटनेच्या शिल्पकारास, भारत मातेच्या थोर सुपुत्रास, भारतरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांस आमचे कोटी कोटी प्रणाम. अरे वनवास जीवनाचा कोणी भोगून दाखवा, अरे वनवास जीवनाचा कोणी भोगून दाखवा, त्रास दगदग सदैव सहन करून दाखवा. अरे दलित उद्धाराचा भार असा कोणी वाहून दाखवा आणि माझ्या भीमासारखं कोणी होऊन दाखवा. अरे माझ्या भीमासारखं कोणी होऊन दाखवा. जरी झाला बॅरिस्टर तरी पडला नाही सर, जरी झाला बॅरिस्टर तरी पडला नाही सर. भीमा आवळा बाबाई खाई कांदान भाकर, भीमा आवडी ना बाई खाई कांदान भाकर. नको पुरणाची पोळी अन गोडधोड खाया, वाटू लसणाची चटणी संग तोंडी लावाया. तू अति आनंदान बाई जेवल पोट भर, तू अति आनंदान बाई जेवल पोट भर. भीमा आवडी ना बाई खाई कांदान भाकर, भीमा आवडी ना बाई खाई कांदान भाकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त दलितांचा उद्धार करूनच थांबले नाहीत, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्रियांच्या गुलामगिरी विरुद्ध लढले. स्त्री हजारो वर्ष गुलामच राहिली, मग ती स्त्री सवर्ण असो वा दलित असो, हिंदू असो वा मुस्लिम असो वा ख्रिश्चन असो. क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1848 साली स्त्रियांसाठी पहिल्या शाळेचा दरवाजा उघडला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा हक्क देणाऱ्या घटनेचा सुवर्ण कलश या समाज क्रांतीच्या मंदिरावर बांधला. शर्वरी गोखले कलेक्टर झाल्या, सुजाता मनोहर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती झाल्या, मालती तांबे वैद्य शासनाच्या ज्येष्ठ सचिव झाल्या, किरण बेदीने मॅगसेस अवॉर्ड मिळवला. अशी शेकडो उदाहरणं देता येतील. हिंदू स्त्रियांच्या रक्षणासाठी असलेला
हिंदू वारसा कायदा आणि हिंदू विवाह कायदा आदी स्वरूपात असलेले हिंदू कोड बिल झटपट अंमलात आणण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदेमंत्री असताना संसदेत हिंदू कोड बिल मांडले. पण आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी सनातनी कर्मठांच्या प्रतिगामी विरोधाचा भय बाळगून या बिलाला विरोध करताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा त्वरित देऊन केंद्रीय कायदेमंत्री पदाचा त्याग केला. हजारों साल की गुलामी को मेरे भीम जी ने तोड़ा है. इंसानियत का नाता इंसानियत से जोड़ा है. मिटा कर रख दिया सारे जुल्म सितम को मेरे भीम ने. मेरे भीम जी के संविधान पर आज ये भारत खड़ा है. इसलिए किसी को कभी किसी का गुलाम मत करना. करे जो जात धर्म की बातें उसे झुककर सलाम मत करना. मेरे भीम जी ने किया है त्याग महिलाओं के उद्धार के लिए. मेरे भीम जी ने किया है त्याग दलितों के उद्धार के लिए. मेरे भीम जी को कभी दिल से जुदा मत करना. मेरे भीम जी को कभी दिल से जुदा मत करना. उम्र में बाली बोली भाली शेर की छोरी हूँ. उम्र में बाली बोली भाली शेर की छोरी हूँ. आज भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ. भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ. कितनी ही छोटी हूँ मैं गुणवान की बेटी हूँ मैं. कितनी ही छोटी हूँ मैं गुणवान की बेटी हूँ मैं. प्रेम का रस बरसाऊं ऐसे प्रेम की भोली हूँ. प्रेम का रस बरसाऊं ऐसे प्रेम की भोली हूँ. आज भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ. भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ. जिस तरह खूबसूरती के लिए चांद पर दाग का होना जरूरी है, जिंदगी जीने के लिए इज्जत और शोहरत का होना जरूरी है. इज्जत और शोहरत के साथ दौलत का होना जरूरी है. किसी भी कामयाब मर्द के पीछे औरत का होना जरूरी है. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या यशामागे होती त्यांची पत्नी रमाई. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर व्हावेत म्हणून जिने दिवस रात्र काबाड कष्ट केले ती धन्य रमाई. बहुजनांचा संसार जिने फुलवला ती धन्य रमाई. क्रांतीच्या वादळासवे संसार थाटला हीच तिची कमाई. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व अस्पृश्य समाज आणि वेशीबाहेरचा समाज हा माझा समाज आहे आणि त्यांचा संसार हा माझा संसार आहे असं मानलं. आणि हा संसार नटवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मागे खंबीरपणे पदर खोचून उभी राहिली तीच ती धन्य रमाई. समाज विकासासाठी नाही बाळगली संसाराची तमा. पाठीशी उभी असता खंबीर स्फूर्ती ज्योती रमा. लावणी लळा जगा वेगळा झाली दिन दुबळ्यांची सावली. माझी रमाई माऊली माझी रमाई माऊली झाली ग भीमाची सावली. स्वतः उन्हात बसली झाली दिन दुबळ्यांची सावली. माझी रमाई माऊली माझी रमाई माऊली. शिलवान भारी गुणवान विद्यापतीजीचा धनवान. शिलवान भारी गुणवान विद्यापतीजीचा धनवान. नटवीला सोन्यानं तू संसार भीमाचा रमान. नटवीला सोन्यानं तू संसार भीमाचा रमान. नटवीला सोन्यानं तू संसार भीमाचा रमान. भल्या पहाट उठून शेणी गौऱ्या थापून घरी उपाशी रमाती पै पैका जमून. नियमान नित्य नियमान नियमान नित्य नियमान. नटवीला सोन्यानं तो संसार भीमाचा रमान. नटवीला सोन्यानं तो संसार भीमाचा रमान. नटवीला सोन्यानं तू संसार भीमाचा रमान. 13 ऑक्टोबर 1935 साली येवले मुक्कामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भीमगर्जना केली.
मी हिंदू धर्मात जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही आणि हिंदू धर्मालाही मारणार नाही. दुर्दैवानं मी अस्पृश्य जाती जन्माला आलो, हा काही माझा अपराध नाही. परंतु तिरस्काराने गुलामगिरी आणि अमानुष अत्याचार यांच्या गर्तेत पिचत पडलेल्या ज्या समाजात मी जन्मास आलो, त्या समाजाची गुलामगिरी नष्ट करण्यास जर मी अपयशी ठरलो तर स्वतःला गोळी घालीन. इस जहां में आसमान एक ही है, उसकी ऊंचाई कोई नाप नहीं सकता. इस जहां में चांद और सूरज एक ही है, उसकी रोशनी कोई पा नहीं सकता. तथागत भगवान गौतम बुद्ध के भारत देश में डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर एक ही है, उसके जैसा महान नेता दूसरा कोई पैदा हो नहीं सकता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा करताच त्या काळातील मोठमोठ्या धर्मपंडितांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपापल्या धर्मात येण्याची विनंती केली, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठल्याही मोहाला बळी पडले नाहीत. ख्रिश्चन धर्म स्वीकार लो अम्बेडकर, क्रिस्टार का कहना था. क्रिश्चन धर्म स्वीकार लो अम्बेडकर, क्रिस्टार का कहना था. करोड़ों रुपए देंगे हम, निजाम का कहना था. चाहे मिले तुम्हें तख्तो ताज, चाहे मिले तुम्हें सोने की तलवार, सब कुछ ठुकरा दिया मेरे भीम ने, क्योंकि भगवान गौतम बुद्ध के भारत देश में रहना था. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या भूमीमध्ये आपल्या लाखो दलित बांधवांना बौद्ध धर्माची दीक्षा देऊन अज्ञान, अंधश्रद्धा आणि जीर्ण रूढीच्या चिखलात उतरलेल्या दलित समाजाला वर काढलं आणि नवा इतिहास घडवला. हम गरीबों का दुनिया में एक ही था रखवाला, हम गरीबों का दुनिया में एक ही था रखवाला. आज भी दुनिया में उसी का है बोलबाला. अरे तोड़ दी गुलामी की जंजीरें और तोड़ दिया ताला, और मेरे भीम जी ने इस हिंदुस्तान का इतिहास ही बदल डाला. नाही कधीच पटणार नाही ही मन धरणी चतुराई. नाही कधीच पटणार नाही ही मन धरणी चतुराई. बोले ठासून भीम त्या ठाई, बोले ठासून भीम त्या ठाई. राव जमायचं आपलं नाही, राव जमायचं आपलं नाही. अशा धीड दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही. अशा धीड दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही. मी पाहिले चाळून धर्म ग्रंथ, त्यात आढळलाय बुद्धाचं एकच पंथ. मी पाहिले चाळून धर्म ग्रंथ, त्यात आढळलाय बुद्धाचं एकच पंथ. त्या मार्गाने काशी नंदा, त्या मार्गाने काशी नंदा. मुक्ती मिळेल लवलाही, अहो मुक्ती मिळेल लवलाही. अशा धीड दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही. अशा धीड दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही. या दीड दमडीच्या पायी हा समाज विकणार नाही. या दीड दमडीच्या पायी हा समाज विकणार नाही. या दीड दमडीच्या सायन हा सच्चाई. या दमडीच्या सायन हा सच्चाई. या संघटनेच्या सायन हा सच्चाई. कृणाल म्युझिकवर मनमोहक धमाल सामाजिक भीमगीते. हॅलो बहिणी, मी जय भीम बोलतोय. मी जय भीम बोलतोय. तुमच्या मोठ्या मनाचा मर्दपणाचा समाजात दरार चालतोय. हॅलो वहिनी, मी जय भीम बोलतोय. तिला झेंडा धराई पाहिजे, त्यानं जय भीम कराई पाहिजे. तिला झेंडा धराय पाहिजे, त्याला जय भीम कराय पाहिजे. गाया गेल्यानंतर झाले पुढारी थंडीवर कमविती नोटा ह्या बंद्या. होई माझी रमाई. हॅलो बहिणी, मी जय भीम बोलतोय. ओरिजिनल कॅसेट्स आणि व्हीसीडीज फक्त कृणाल म्युझिकवर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अविरत परिश्रमातून प्राप्त झालेली अनमोल विचारधारा सामाजिक गीतांसह कृणाल म्युझिकवर. जय भीम वाला पटला. पेटून उठला रण मैदानी पेटून
पेटून उठला ग मला जय भीमवाला पटला रण मैदानी पेटून उठला ग मला जय भीमवाला पटला बग 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 म्हणूच ते कार्ट कसं लाजते बग 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 म्हणूच ते कार्ट कसं लाजते दिसेल तुला भीमराज तो माझ्या झोपडीत ह्या दिसेल तुला भीमराज तो माझ्या झोपडीत ह्या परदेशी जायची घाई साहेब जेवले नाही साहेबाच्या नावाचं बाई ग कुंकू मिलावीते जय भीम वाला पटला ओरिजिनल कॅसेट्स आणि व्हीसीडीज फक्त कृणाल म्युझिक वर. कृणाल म्युझिक वर कुंकुवाला सर्वात श्रेष्ठ दागिना मानणाऱ्या माता रमाईच्या आशांची थोरवी कुंकू माझं. मोठे पण साहेबाला हे साज झालं या दीन जनतेचं राज कुंकुमाज ग बाई कुंकुमाज सुशील शिलवंती पत्नी भीमाला साजती रमाई पदरात लाजती ऐक पोरी ऐक तू पोरी वचनाला जागायचं कोटी कोटी बाळे बाबा केले जतन तुम्हा पुण्याईने आम्हा ओरिजिनल कैसेट्स आणि व्हीसीडीज फक्त कृणाल म्यूजिक वर. कृणाल म्यूजिक पर हिंदी भीम गीतों का सुरीला नजराना भीम सितारा. तुमसे कुछ लिया नहीं अरे अपने वतन के खातिर चैन की सांस लेकर कभी रात भर सोया नहीं अरे जो कर दिखाया मेरे भीम ने ऐसा काम किसी माई के लाल ने आज तक किया नहीं ऐसा जमका ये भीम सितारा सारी दुनिया हुई उनकी दीवानी जीना है तो शेर बन के जियो और नहीं तो भीम का नाम लेना छोड़ दो संविधान भीम जी का बदलने वालों अरे संविधान भीम जी का बदलने वालों तुम कितने बड़े नादान हो भीम का बच्चा दिल का सच्चा बात ही न्यारी है अरे एक एक ओरिजिनल कैसेट्स और व्हीसीडीज सिर्फ कृणाल म्यूजिक पर. कृणाल म्यूजिक वर भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गौरव गाथा भीमाचे रथ. भीमा तुझ्या रथाची भीमा तुझ्या रथाची फसली ही दोन चाक युगायुगाच्या बंधनातून मुक्त केले आम्हाला कसा मी विसरू बाबा भीमाला. 50 वर्षाच्या काळानंतर अखेर होणार हे धर्मांतर. अंबाया ठाई बोले रमाई आज काय सभेला बाई तुम्ही जायच नाही आज काय सभेला बाई तुम्ही जायच नाही. भीमरायांचा केला तिने घात रे 6 तारीख अशी काळरा. ओरिजिनल व्हीसीडीज फक्त कृणाल म्युझिक वर. कृणाल म्युझिकची प्रस्तुती भीमरायाला वंदन करूया ऐकूया पाहूया मराठी हिंदी धमाल मिक्स 29 नॉन स्टॉप भीम गीते. भीम से ही शान रहेगी इस भारत की देखना को मिलेगा सुख का ठिकाना बुद्ध शरण में मेरी जान सजनी सजनी ओ मेरी सजनी सजनी. मन उजड़ा हुआ था हिल गया ओरिजिनल कॅसेट्स आणि व्हीसीडीज फक्त कृणाल म्युझिक वर. कृणाल म्युझिक घेऊन आली 28 नॉन स्टॉप धमाल भीम गीते.
सन 1891 साली भीमराव जन्मले, दलित जनांचे भाग्य उजळले, कैवारी लाभले. कायदे पंडित शिल्पकार हे घटनेचा गाजतो, भीमरायाचा कीर्ती डंका चौमुलकी वाजतो. ज्ञानाचा निर्मळ झरा, भीमासारखा माणूस खरा जन्मा येईल का माझ्या भीमराया. 28 नॉन स्टॉप धमाल भीमगीते फक्त कृणाल म्युझिक वर. कृणाल म्युझिक प्रस्तुत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अप्रतिम गौरव गीतांची व्हीसीडी जीवाला जीवाचं दान. जीवाला जीवाचं दान माझ्या भीमान केलं, जिजून जीवाचं रान माझ्या भीमान केलं. जीवाला जीवाचं दान माझ्या भीमान केलं, जिजून जीवाचं दान माझ्या भीमान केलं. कणा कणानी ज्ञान वेचुनी प्रबुद्ध हो मानवा, प्रज्ञेचा प्रकाश दादिले मार्ग तुला रे नवा. प्रबुद्ध हो मानवा, कणा कणानी ज्ञान वेचुनी. हे खरंच आहे खरं, हे खरंच आहे खरं. श्री भीमराव रामजी आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर नाव घे गाजते हो जग. जीवाला जीवाचं दान फक्त कृणाल म्युझिक वर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या या भारत देशामध्ये दलित उद्धाराबरोबरच या देशाची महान लोकशाही घटना लिहिण्याचं महान कार्य केलं आणि या देशातील तमाम दीनदुबळ्यांना, पददलितांना आणि गोरगरिबांना त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही लिहिलेली घटना बदलण्याचं कारस्थान आजही आपल्या देशातले लुच्चे राजकारणी करत असतात आणि या देशामध्ये जातीय दंगे भडकावेत म्हणून काही अधर्मी लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांची विटंबना करत असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना आणि त्यांच्या प्रतिमेची विटंबना करण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर त्यांना आमचं एकच उत्तर असेल, अरे ही सत्ता नाही चोर लुटारूंची, चला वाचवूया घटना भीमाची. ये पैगाम गली गली में गांव शहर में खैरात की तरह बांट देंगे. ए दुश्मनों, हाथ न लगाओ संविधान को वरना ये जय भीम वाले तुम्हारी उंगलियां काट देंगे. मेरे भीमराज ने कभी आराम नहीं किया, कभी किसी को झुक के सलाम नहीं किया और भारत के संविधान के लिए ऐसा काम किया जिसका कभी दाम नहीं लिया. इसलिए डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की प्रतिमा को छूने से पहले दुश्मन सोच ले, सीना मेरा फौलाद है, ऐसा वैसा नहीं, अपन जय भीम की औलाद है, जय भीम की औलाद है. ये नीला रंग हर रंग में मिला देंगे, ये नीला रंग हर रंग में मिला देंगे, हम सब एक हैं ये एहसास दिला देंगे. छूना नहीं डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की प्रतिमा को वरना दुनिया हिला देंगे. न भाला भाला रे भाला, न भाला न बरची ना घाव पाहिजे, न भाला न बरची ना घाव पाहिजे. पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. असे कैक वैरी तू अचंबित केले, असे कैक वैरी तू अचंबित केले. रुहीच्या निधीला रे तूच चित केले, रुहीच्या निधीला रे तूच चित केले. चाललो आम्ही पण शिखर वैभवाला, चाललो आम्ही पण शिखर वैभवाला. गरज नाही आता कुणाची आम्हाला, गरज नाही आता कुणाची आम्हाला. न मंत्री श्रीमंती ना हाव पाहिजे, न मंत्री श्रीमंती ना हाव पाहिजे.
ज्यांच्या लेखणीमुळे भारताची थोर लोकशाही घटना लिहिली गेली, ज्यांच्या विचारांपुढे आणि कार्यांपुढे जगभरातील मोठमोठे नेते नतमस्तक झाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे धगधगता अंगार, ज्यांच्या कल्पक बुद्धिमत्तेनं आणि थोर पराक्रमानं 1927 साली महाडच्या चवदार तळ्याच्या पाण्याला आग लागली. बाबा, तुमच्या जन्मानं आमचा वाढला मान आणि चवदार तळ्याच्या पाण्यानं आम्ही झालो समान. दलितांचा राजा भीमराव माझा, दलितांचा राजा भीमराव माझा, दीन दुबळ्याना झाला सावली, त्यानं माणसाला माणुसकी धावली, हो त्यानं माणसाला माणुसकी धावली. दलितांच्या कुटुंबात जन्म त्यानं घेतला, शिक्षणाच्या अमृताचा पान्हा त्यानं जाणीला, ज्ञान घेऊन या सारा बंधुभाव वेचला, ज्ञान घेऊन या सारा बंधुभाव वेचला, अन्यायाच्या ज्वाळांनी निखारा पेटला, दलित उद्धाराची यान त्यानं घेतली, त्यानं माणसाला माणुसकी धावली, हो त्यानं माणसाला माणुसकी धावली. हम दलितों को गुलाम बनाकर रखा गया था, हम दलितों को गुलाम बनाकर रखा गया था, जानवरों से बदतर सुलूक हम पर किया गया था. रोटी की बात तो दूर रही साहब, पानी के लिए भी हमको धुतकार दिया गया था. हमको मंदिरों में जाना मना था, सुबह सुबह हमारी शक्ल देखना गुनाह था. भूलना चाहते हैं हम कैसे भूले, जख्म इतने गहरे हैं उन्हें कैसे सिले. याद आती है हमको हमारे बुजुर्गों की कहानी, आज भी उनके पीठ पर है कोड़ों की निशानी. अगर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ना होते तो हमारा क्या होता, अगर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ना होते तो हमारा क्या होता. आज भी हम दलितों को गांव के बाहर सोना पड़ता. अरे भूलना चाहते हम कैसे भूले, अरे जख्म इतने गहरे हैं उन्हें कैसे सिले. क्या बताएं हम पर कैसे हुई ये अनहोनियां, याद आती है वो बातें, वो भूखी रातें, तो खौल उठती है हमारी जवानियां. सैनिक हो भीमाचे भीमराव आठवारे, सैनिक हो भीमाचे भीमराव आठवारे, भीमराव आठवारे. चला निशाण खाली सर्वांनी एक वारे, चला निशाण खाली सर्वांनी एक वारे. मानवाचा उद्धार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, न्यायाचा विचार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अन्यायाचा प्रतिकार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीचे हत्यार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. निशस्त्र सैनिकांचा सरदार माझा भीम होता, अन्यायाचा कर्दन काळ माझा भीम होता, जातीवादी रूढीला पायी तुडवणारा माझा भीम होता, महात्मा गांधीजींना जीवदान देणारा माझा भीम होता, आणि त्या महाडच्या चवदार तळ्याच्या पाण्याला आग लावणारा सुद्धा माझा भीम होता. सोनियाची उगवली सकाळ, हो सोनियाची उगवली सकाळ, उगवली सकाळ. जन्मस्थाने भीमबाळ, जन्मस्थाने भीमबाळ, जन्मस्थाने भीमबाळ.
सीना तान के बोलो जय भीम जय भीम। नाम जय भीम मुंह से निकल जाता है, अच्छों अच्छों का कलेजा हिल जाता है। अरे नाम भीमराज का सुनकर दुश्मन भी थर्राता है। अरे मोम क्या चीज है, पत्थर भी पिघल जाता है हक उसे जय भीम कहने का जो शेर दिल रखता है। हमारा सीना चीर के भी देख लो, हमारे खून का कतरा कतरा भी जय भीम कहता है। अरे हम तो मर्द जय भीम वाले हैं, दिल कभी किसी का तोड़ते नहीं, और जो ललकारते हैं हमें मैदान में हम उसे कभी छोड़ते नहीं। अन्यायावर दंड ठोकून उठणार, न्यायासाठी देशासाठी झटणार। अन्यायावर दंड ठोकून उठणार, न्यायासाठी देशासाठी झटणार। जो तोडेल जुलमाचे दरवाजे, जो तोडेल जुलमाचे दरवाजे, असा मला जय भीम मला नवरा पाहिजे, असा मला जय भीम मला नवरा पाहिजे, असा हिला जय भीम मला नवरा पाहिजे। समतेसाठी क्रांती लढा देणारा, अन्यायाचा बदला रणी घेणारा। समतेसाठी क्रांती लढा देणारा, अन्यायाचा बदला रणी घेणारा। तरी साकारतो हे स्वप्न माझे, तरी साकारतो हे स्वप्न माझे, असा मला जय भीम मला नवरा पाहिजे, असा मला जय भीम मला नवरा पाहिजे, असा हिला 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 जय भीम मला नवरा पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा प्रज्ञा सूर्य जन्माला आला, आणि जी माणसं गुलामीच्या बंधनात बंदिस्त होती, ज्यांना तोंड असून बोलता येत नव्हतं, माणसं असून माणसासारखं वागता येत नव्हतं, माणसासारखं जगता येत नव्हतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवाचं रान करून त्या माणसांना बोलायला शिकवलं, माणसासारखं वागायला शिकवलं। तीच माणसं बोलू लागली, माणसासारखं वागू लागली, ताठ मानेनं जगू लागली। जी पोरं गुराढोरांमागे धावत होती, ज्यांच्या हातात काठी होती, त्यांच्या हातात लेखणी आली, आणि त्यातूनच आंबेडकरी चळवळ जन्माला आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अफाट कर्तृत्वामुळे दलित समाजाला, मागासलेल्या समाजाला, दीनदुबळ्यांना ज्ञानाची, शिक्षणाची दारं उघडी झाली। आज 21व्या शतकात कॉम्प्युटरच्या युगात अनेक दलित युवक पदवीधर होऊन देशामध्ये अनेक उच्च स्थाने भूषवित आहेत। पण आज एक खंत माझ्या मनात आहे, आज कित्येकांना जय भीम बोलायची लाज वाटते। अरे ज्यांना जय भीम बोलायची लाज वाटते त्यांना तर आम्ही एवढंच म्हणू, जय भीम म्हणजे अत्याचार नव्हे, मानवाचा उद्धार आहे। जय भीम म्हणजे लाचार नव्हे, न्यायाचा विचार आहे। जय भीम म्हणजे जोहार नव्हे, अन्यायाचा प्रतिकार आहे। जय भीम म्हणजे व्यापार नव्हे, क्रांतीचे हत्यार आहे। लगता जुबा पे अच्छा, बस एक नाम जय भीम है, दम जिसमें सच्चा, बस एक नाम जय भीम। अरे लेता है बच्चा बच्चा, बस एक नाम जय भीम। हर काम करने से पहले मैं नाम लेता हूँ जय भीम। अगर मैं मर भी गया तो मेरी कफन पर लिख देना, बस एक नाम जय भीम। भीमान जाणलं, पशुमधून तुला माणसात आणलं। सुख दुःख सार तुझं भीमान जाणलं, पशुमधून तुला माणसात आणलं। ऐटीत राहून सूटबूट घालून, ऐटीत राहून सूटबूट घालून लागलास चालायला। मग लाज कशी वाटते रे तुला जय भीम बोलायला, मग लाज कशी वाटते रे तुला जय भीम बोलायला।
भीम माझा गुणवान होता, या भारत भूमीची खरी शान होता. जगी सर्वश्रेष्ठ तो विद्वान होता, कधी न झुकणारा स्वाभिमान होता. दलितांचा राजा माय माऊली भीम, दुःखाच्या उन्हात सुख सावली भीम, अन्यायातुडवी सदा पावली भीम, गांधीजींना देणारा जीवदान होता. असा भीम माझा गुणवान होता, या भारत भूमीची खरी शान होता. तू प्रज्ञापुत्र शिलाचा हिमालय होतास, कित्येक खंड काव्य लिहावीत इतका तू महान होतास. तू पाणी होतास, तू आग होतास, तू दलितांची जाग होतास. दलितांच्या उद्धारासाठी तू अर्पिले प्राण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुमच्या स्मृतीस आमचे शतकोटी प्रणाम, शतकोटी प्रणाम, शतकोटी प्रणाम. तिरंग्यावरती अशोक चक्र अटळ ठेवलंय र. तिरंग्यावरती अशोक चक्र अटळ ठेवलंय र. जय भीम! पुसणार नाही असंच अक्षर भीमान लिवलंय रे. 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 गोलमेज परिषद मोठी, भारताची तिथं कसोटी. देश धर्म सोडून गोष्टी बोलायच्या जागतिक खोटी. साऱ्या जगानं माझ्या भीमाला तिथं अनुभवलंय र. साऱ्या जगानं माझ्या भीमाला तिथं अनुभवलंय र. जय भीम! पुसणार नाही असंच अक्षर भीमान लिवलंय रे. 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समस्त मानवांचे नेते होते. मानवाला मानवाचे अधिकार मिळावेत म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर अंगार पेटविला. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दुर्दैवी दुर्भाग्य असे की ज्याप्रमाणे आकाशातील सूर्याला खोलीतील दिव्याचं बल्ब मानावे, त्याप्रमाणे फक्त दलितांचेच नेते मानले गेले. सवर्णांनी मानले आणि दलित नेत्यांनी आपल्यातच कोंडले. अरे महान माणसे लहानाला महान करतात, पण लहान माणसे महामानवालाच लहान करतात. लेकिन हम गर्व से कहेंगे, इस देश में हम पैदा हुए, ये देश हमें प्यारा है. दुनिया चाहे कुछ भी कहे, जय भीम हमारा नारा है. लेकिन बड़े जालिम थे वो लोग जिन्होंने हमें शूद्र कह के धुतकारा है. लेकिन इस कुदरत का करिश्मा देखो, इस देश का संविधान लिख के मेरे भीम जी ने उन जालिमों के मुंह पर तमाचा मारा है. भीमराव माझा जन्माला, भीमराव माझा जन्माला, जरी हो खालच्या दरात. पण मोठ्या मोठ्यांची काढली वरात, मोठ्या मोठ्यांची काढली वरात, मोठ्या मोठ्यांची काढली वरात, मोठ्या मोठ्यांची काढली वरात. मोठ्या मोठ्यांची काढली वरात, मोठ्या मोठ्यांची काढली वरात. महाराचा सुजान पोरगा सयाजीरावांना पटला हो. सयाजीरावांना पटला हो. सयाजीरावांना पटला हो. शिक्षण रूपी विमा घेऊन विद्यासागर नटला हो. विद्यासागर नटला हो. विद्यासागर नटला हो. 18 विश्वे दारिद्र्य होते सुभेदाराच्या घरात. पण मोठ्या मोठ्याची काढली वरात, मोठ्या मोठ्यांची काढली वरात, मोठ्या मोठ्यांची काढली वरात, मोठ्या मोठ्यांची काढली वरात. मोठ्या मोठ्यांची काढली वरात, मोठ्या मोठ्यांची काढली वरात, मोठ्या मोठ्यांची
मुसाफिर बन के यहाँ वहाँ भटकने लगे। अरे अक्लमंद ज्ञानी देश में मुसाफिर बन के यहाँ वहाँ भटकने लगे। क्या है उनकी औकात जो संविधान बदलने की बात करने लगे। अरे देश के इन गद्दारों को सबक सिखला देंगे भीम जी का। अरे देश के इन गद्दारों को सबक सिखला देंगे भीम जी का। अरे नागपुर का विद्यापीठ तो कुछ भी नहीं, अगर हम चाहें तो इस हिंदुस्तान पे नाम लिख देंगे भीम जी का। भीमरावाचा इमान चेला, भीमरावाचा इमान चेला, गरजून बोलतो लाखात, कसा गरजून बोलतो लाखात। नाही राहणार कुणाच्या धाकात, नाही राहणार कुणाच्या धाकात। नाही राहणार कुणाच्या धाकात, नाही राहणार कुणाच्या धाकात। किती आले किती बैसले भीमरावाच्या संगतीत, भीमरावाच्या संगतीत, भीमरावाच्या संगतीत। लई लई शिकले परी न टिकले सुज्ञानाच्या पंक्तीत। सज्ञानाच्या पंक्तीत, सज्ञानाच्या पंक्तीत। भारामिसाचे भारामिसाचे तेल टाकिले धम्मरसाच्या चाकात, दादा धम्मरसाच्या चाकात। नाही राहणार कुणाच्या धाकात, नाही राहणार कुणाच्या धाकात। नाही राहणार कुणाच्या धाकात, नाही राहणार कुणाच्या धाकात, नाही राहणार कुणाच्या धाकात, नाही राहणार कुणाच्या धाकात। माझ्या बांधवांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना त्यांची नुसती प्रतिमा लावू नका, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा। आणि हेच कार्य आणि हेच विचार आंबेडकरी जनतेला नवीन दिशा देतील, तरच खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी झाली असं म्हणता येईल। जातीपेक्षा धर्मापेक्षा श्रेष्ठ आमचा भारत देश, समता स्वातंत्र्य आणि बंधुत्व हाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश, हाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश। दलितांचा राजा भीमराव माझा, दलितांचा राजा भीमराव माझा। त्यांच्या जयंतीचा लय गजवाजा, दिन दलितांना हो आनंद झाला न जयंती सोहळा गर्जून गेला। दलितांना आनंद झाला न जयंती सोहळा गर्जून गेला। दलितांना आनंद झाला न जयंती सोहळा गर्जून गेला। भीम जयंती जणू दिवाळी, खूप सजविती गल्लीनी आळी। काय वर्णवा सभेचं थाट, ठाई ठाई दिसे गर्दी दाट। अरे शोभाच न्यारी 14 एप्रिलला न जयंती सोहळा गर्जून गेला। दिन दलितांना आनंद झाला न जयंती सोहळा गर्जून गेला। अरे कोण म्हणतो बाबांचे निर्वाण झाले? पहा ती घटना, पाहतो इतिहास, पाहतो संग्राम, पाहतो नाशिक मधला काळाराम, तोही तुम्हाला तेच सांगेल। जळाली ती फक्त काया, हीच मनी खंत आहे। माझे बाबा आजही जिवंत आहेत, माझ्या तुमच्या सर्व भारतीयांच्या मनात। बाबा बाबा तुमचे कार्य करताना मरण स्वाभिमानाचे येऊ द्या। बाबा तुमचे कार्य करताना मरण स्वाभिमानाचे येऊ द्या, आणि आमच्या चितेची राख तुमच्या चैत्यभूमीच्या पायथ्याशी स्पर्श होऊ द्या। अरे जागो जय भीमवालो, अरे जागो जय भीमवालो। तूफान आने से पहले भूल गए क्या कहा था भीम जी ने मर जाने से पहले, मेरा रथ न रोको मंजिल पर ले जाने से पहले। अरे तुम तो सो रहे हो मेरा रथ हिलाने से पहले।
नाही जनाची लाज मनाची काहीतरी हो धरा, नाही जनाची लाज मनाची काहीतरी हो धरा. तुम्ही कार्य भीमाचे करा, तुम्ही कार्य भीमाचे करा, नाही तर हातात बांगड्या भरा. तुम्ही कार्य भीमाचे करा, नाही तर हातात बांगड्या भरा. कार्य भीमाचे करा मर्दानो, कार्य भीमाचे करा. 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 भीम सांगून तुम्हा गेले, माझ्या परी मी कार्य केले. भीम सांगून तुम्हा गेले, माझ्या परी मी कार्य केले. तुम्ही म्हणविता भीम केले, तुम्ही म्हणविता भीम केले. रथ समाजाचे कुठे नेले, रथ समाजाचे कुठे नेले. रक्त समाजाचे कुठे नेले. प्रगती पथावर समाज न्याया नारे लावा जरा. प्रगती पथावर समाज न्याया नारे लावा जरा. नारे लावा जरा, नारे लावा जरा, नाही तर हातात बांगड्या भरा. नारे लावा जरा, नाही तर हातात बांगड्या भरा. कार्य भीमाचे करा मर्दानो, कार्य भीमाचे करा. 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 कुणाल म्युझिक प्रस्तुत विदर्भाचे प्रसिद्ध गायक प्रकाश पाटणकर यांच्या भारदस्त आवाजात सुपरहिट भीमगीते मायभूमीच्या साठीवर. मायभूमीच्या साठी मर, मायभूमीच्या साठी मर. मला जन्म आला जरी हो खालच्या थरात. मोठ्या मोठ्यांची काढली वरात, मोठ्या मोठ्यांची काढली वरात. सैनिक तुझा वावा भरभार तुझ्या वाणी. सैनिक तुझा वावा भरभार तुझ्या वाणी. ज्वालामुखी परी भीम निघाला महू गावाच्या मातीतून. ज्वालामुखी परी भीम निघाला, ज्वालामुखी परी भीम निघाला महू गावाच्या मातीतून. या जनाची मला याद येते भीमाची. आता धावली पुढे येऊनी. मायभूमीच्या साठीवर कॅसेट, सीडी आणि मिसीडी फक्त कुणाल म्युझिक वर. कृणाल म्युझिक घेऊन आली प्रकाशनाथ पाटणकर यांच्या भारदस्त आवाजात भीमगीतांची अनोखी विसिडी मयेची माऊली. आधी बंधू पुन्हा सांगा बाबा भीमा गौतमा. आई मानिके धडधड बोलतो लाखात, आता धडधड बोलतो लाखात. नाही राहणार कुणाच्या धाकात, नाही राहणार कुणाच्या धाकात. धीरधीरच्या पाकरांनो संधी नामी आली. घरट्यात परतुनिया येण्याची वेळ झाली. घरच्यात परतुनिया येण्याची वेळ झाली. काही जनाची लाज मनाची काहीतरी हो धरा. तुम्ही कार्य भीमाचे करा, तुम्ही कार्य भीमाचे करा. नाही
क्रांतीची माऊली कॅसेट्स आणि व्हीसीडी फक्त कृणाल म्युझिक वर.